नाही, यावर्षी सुद्धा मराठी भाषा दिन हा अतिशय दणक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे साजरा केला जाणार आहे। मागच्या वर्षी जसं शिवतीर्थावर त्याचं आयोजन केलेलं तसंच यावर्षी सुद्धा शिवतीर्थावर मराठी भाषा दिनाचं भव्य आयोजन केलेलं आहे। इतर कार्यक्रमसुद्धा असतील, निश्चितपणे असतील, त्याची सगळं नियोजन चालू आहे। ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसणार त्यात? मला नाही, अजून सगळं नियोजन चालू आहे। नियोजन झालं की नक्की सांगू तुम्हाला। संजय राऊत आणि तुम्ही यांचं वाक्प्रचार गेले 2 दिवस आम्ही बघतो आहोत। संजय राऊत आज असं म्हटलेले आहे की जे आरोप करतायत म्हणजे तुम्ही, तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे काही अनुमती मिळाली होती का? तुम्हाला काही कमिशन मिळालं होतं का? मुळात काय झालंय माहिती आहे का? मोजायला गेले होते का? मुळात असं झालंय, सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला। सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती। त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालं, सुपर प्रवक्ते काय करतायत आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले। आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली, अगं अगं म्हशी मला कोठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे। त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना, तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा, न बोलून सांगतील कोणाला, अशी त्यांची अवस्था झाली आहे। चंद्रपूरच्या बाबतीत त्यांनी शेअर केलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई होईल? काही कारवाई करणार नाही मी आणि मी याच्यावरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहीत होतं। त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी। मग एवढी आगपाखड संजय राऊतांची काय? आता करायचं काय? आता शेवट जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि म्हशीवर बसून अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था झाली आहे त्यांची। सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटते। सुपर उद्धव ठाकरे मग नाव का नाही घेत सुपर उद्धव ठाकरेंचं? सुपर उद्धव ठाकरेंचं नाव घोषित करावं सुपर प्रवक्त्यांनी। या सुपर उद्धव ठाकरेंनी हा सगळा निर्णय घडवून आणला निश्चित आणि हे सुपर प्रवक्त्यांनाही माहिती आहे। हिंमत असेल तर सुपर प्रवक्त्यांनी नाव घ्यावं त्यांचं। पण आता म्हशीवर बसून अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था चंद्रपूरमध्ये झाली आहे। सर, आपण बघतो काल जो म्युझिकल कोस्टल रोडचा प्रयोग सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आला, तुमच्या पक्षाचे नेते अमित ठाकरे यांनी देखील त्यावरती प्रश्न उपस्थित केला की खरंच मुंबईकरांना सध्या मला असं वाटतं चांगले रोड, आज ठिकठिकाणी रोड खोदलेले आहेत, त्या रोडची दुरावस्था आहे। CC रोड एकदा बनवतात पुन्हा खोदतात। या सगळ्या प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा त्या पोस्टच्या माध्यमातून अमित ठाकरेंनी केलेला आहे। आज एक महत्त्वाची बैठक महापौर घेत आहे। ही बैठक म्हणजे जो यापूर्वी मुद्दा उपस्थित केला होता अनधिकृत फेरीवाल्यांचा, आणि बांगलादेश, यामध्ये आता आणखीन एक शब्द ऍड होतो तो म्हणजे अनधिकृत बांगलादेशी फेरीवाले। मला असं वाटतं अनधिकृत परप्रांतीय पण ऍड करायला हरकत नाही त्याच्यामध्ये। पण बांगलादेश अनधिकृत आहे, अनधिकृतच आहेत ना ते, बांगलादेशी पण अनधिकृत आहेत आणि परप्रांतीय पण अनधिकृत आहेत। सर्वसमावेशक कारवाई असावी अनधिकृत फेरीवाल्यांची। 100% कारवाई थातुरमातुर नसावी, प्रसिद्धीपुरती एक आठवड्यासाठी नसावी, याचा परमनंट इलाज, परमनंट सोल्युशन हे महापौरांनी काढलं पाहिजे। आणि याचं परमनंट सोल्युशन आहे की फेरीवाला धोरण जे महानगरपालिकेने बनवलेलं, त्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी हे त्याचं सोल्युशन आहे। आता 4 दिवस कारवाई करतील, अजून आठवडा करतील, पुढे काय? त्यामुळे धोरणाची जर अंमलबजावणी झाली तर त्याचं परमनंट सोल्युशन मिळेल। उगीच ॲक्टिंग पुरतं कोणी काही करू नये एवढी आमची विनंती आहे। मुंबई टँकर माफिया फ्री करण्याचं धोरण भाजपनं राबवलेलं आहे, खरंच ते शक्य आहे का? अनेक ठिकाणी पाण्याची चोरी करणारं हे मोठं रॅकेट मुंबईत अस्तित्वात आहे। तर म्हणाल्यात ना, तर आपण वेळ देऊ त्यांना, बघू आठवडाभर करतायत का नाही करत। आता इतके दिवस सत्तेत पण होते ना, असं काय ते महापालिकेचंच काम आहे अशातला भाग नाही। पण टँकर माफिया फ्री करणं एवढं शक्य आहे? आता ते म्हणतात ते आपण त्यांना वेळ देऊ, नाही महिनाभरात झाला तर पुन्हा एकदा या विषयावर बोलू।